कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, काय ग पारू, काय झालंय? समजा ठीक आहे ना? बंगल्यावर काही झालंय का? आईला मॅडम तुला काही बोलल्या का? का परत काही चूक करून बसली तू? बा, तू चिडणार नाही ना माझ्यावर? नाही चिडणार, सांग तू। नक्की? हो ग बाई, सांग। बा, मी ते दिशा मॅडमच्या घरी डबा द्यायला गेले होते। तू माझं पहिलं प्रेम आहेस, तुला मी विसरेन का? फ्रेंड्स म्हणून आपण आयुष्यभर एकत्र राहूया। पर हे समज खरंय? वय बा, बा तू चल माझ्याबरोबर, चल। अगं पण कुठं? कुठं म्हणजे आपण आत्ताच्या आत्ता जाऊन देवी आईना समजा सांगूया। त्या दिशा मॅडम चांगली मुलगी नाहीये, ते सतावतात प्रीतम सरांना। तू चल आधी माझ्याबरोबर। पारू, आता आपण कुठेही जायचं नाही। अरे पण बा, ऐक माझं, तू आतमध्ये चल। हा, तू चल आतमध्ये। बाहेर आहे, चल आतमध्ये। ऐक ना चल बा, आतमध्ये चल। चल ग, बा ऐक ना माझं। चल मी आलो। चल आपण एकदा बोलूया ना। चल, तू माझा ऐक। पण तू ऐक ना माझं। हे मी काय म्हणतो, तुला जे समजलंय ते अजून कुणाला सांगितलंयस तू? नाही, कुणालाच नाही। कसं आहे ना पारू, आपण लहान माणसं आहेत, ह्या मोठ्या माणसांची गणित आपल्याला समजतच नाहीत। आणि जे तुला समजलंय ते तसं असेलच कशावरून? म्हणजे असं आहे की तू स्वच्छ मनानं समज करतेस, पण कोणाला नाही पटणार। हे बघ बा, माझं काय व्हायचंय ना ते होऊ दे, पण दुसरं कुणाचं नुकसान नको व्हायला। अरे खरंच त्या दिशा मॅडम चांगल्या नाहीयेत, त्या फक्त प्रीतम सरांना फसवत नाही तर समद्यांना फसवतात, देवी आईला फसवतायत। अनुभव एवढं समजा आपल्या डोळ्यासमोर घडत्यानं आपण शांत बसायचं, बघत राहायचं? नाही म्हणजे आपण बघत बसायचं नाही, पण हा, या समजाचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का? नाही ना? मग म्हणून मी म्हणतो की कसं आहे, अहिल्या देवी सर्वज्ञ आहेत, त्यांच्यापासून काही लपत नाही। मग काय करायचं म्हणतोस बा? नाही, आता आपण काय करायचं म्हणजे अहिल्या देवी सगळं व्यवस्थित करतील असा विश्वास ठेवायचा, आणि तू जास्त विचारात पडू नको या गोष्टीच्या। पण बा हे बघ, आता समज शांतीत ठेवायचं, सगळं शांत करायचं। माझी तुला शपथ आहे बा। हा, आणि तू म्हणजे जेवायला वाढायला घे, मी हातपाय तोंड धुवून आलो। बा ऐक ना बा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।